या ठिकाणी मी परत चैन एकदा रिपीट करते. आज आपण जरी थ्रेडने इथे चैन स्टिच टाकणार आहे. A1चा 423 नंबरचा जो थ्रेड आहे तो आपण नेहमी चैन स्टिच साठी वापरतो. त्याच्यासाठी आपण नेहमी 14 नंबरची निडल या ठिकाणी वापरणार आहे. ठीक आहे. आता जरी थ्रेडला गाठण कशी मारायची मी एकदा परत रिपीट करून देते. हा थ्रेड असा घ्यायचा. हो हो हो. लक्ष आहे माझं. हे बघा या ठिकाणी हा दोरा असा पकडला, एकदा वेढा घेतला, परत दुसऱ्यांदा वेढा घेतला. ओके. 2 वेढे घेतले. 2 वेढे घेतल्यानंतरला याला सेंटरला पकडायचा आणि या ठिकाणी हा जो थ्रेड जातोय जो रील म्हणजे जो रीलला लागून आहे तो थ्रेड बाजूला काढून घ्यायचा. ओके. त्याच्यानंतर आता बघा हा जो थ्रेड आहे ना हा इतका आहे. या थ्रेडच्या एक्झॅक्ट सेंटरला आपल्याला काय करायची, गाठण मारायची. डन. ही झाली तुमची गाठण तयार. हे आता एक्स्ट्राचे थ्रेड काढून घ्यायचे बाजूला आणि हे कट करायचे. ओके. करून बघा ना, करायचं लगेच. हे पाहिजे थ्रेड. त्यानंतरला हा थ्रेड आपल्याला खाली ठेवायचा आहे. आता बघून घ्या एकदा. मला वाटलं गाठण मला मारले असते. चलो बघून घ्या एकदा. माईक बंद करा प्लीज सगळ्यांनी. आता इथे बघा या बाजूला तुलिप नाव आहे. ठीक आहे. त्या बाजूला बघा असं थोडस तुम्हाला टोक दिसेल सुईचं आणि ते 14 नंबर निडल आहे त्या ठिकाणी तुम्हाला प्लेन दिसेल. वाटतंय ना? म्हणजे याचा अर्थ 14 नंबर आहे तिथे सुईचं टोक नाहीये. सुईचं टोक कुठल्या दिशेला आहे? तुलिप नावाकडे. ठीक आहे. आता आपण ज्यावेळेस कापडमध्ये निडल टाकतोय, निडल बघा तुलिप नाव समोर. जेव्हा पण आपल्याला ज्या डायरेक्शन मध्ये जायचंय त्या डायरेक्शनला आपल्याला तुलिप नाव नेहमी समोर ठेवायचंय. ठीक आहे. तुम्हाला आली ना चेन स्टिच? आली ना? हा. तुलिप नाव समोर ठेवायचे. ठीक आहे. आता मी काय करते, सुई टाकली कापडमध्ये. सुई टाकल्यानंतरला हे बघा तुलिप नाव वरती. डन. सुई टाकली. समोरच्या डायरेक्शनला आपल्याला जायचंय की नाही, तुलिप नाव समोर टाकून मी निडल टाकली. टाकल्यानंतरला बघा आता निडल वरती काढताना काय होतंय, अडकते. ठीक आहे. हे का अडकते, कारण की तुम्ही सुई फिरवली नाही म्हणून. मग आता आपल्याला कापडमधनं ज्या वेळेस सुई वरती काढायची आहे त्यावेळेस आता तुलिप नाव बघा समोर आहे की नाही. आता मी काय करते, अंगठ्याच्या मदतीने हळूहळू निडल माझ्याकडे फिरवते. फिरवली अंगठ्याच्या डायरेक्शन कडे. आता हा अंगठा आहे ना, की या अंगठ्याच्या डायरेक्शन कडे आपल्याला निडल फिरवायची आहे. आता ही निडल हळू 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 फिरवली फिरवली फिरवली. तुलिप नाव कुठे आलं आता, खाली गेलं. ठीक आहे. आता बघा आता निडल मी काढल्यावर येते का, निघाली. असं आपल्याला प्रॅक्टिस करायचं आहे. ठीक आहे. निडल फिरवण्यासाठी टाकले सुई की वरती काढायची, टाकले सुई की वरती काढायची, टाकले सुई की वरती काढायची. डन. आता आपण काय करणार, खालच्या बाजूला थ्रेड असा पकडायचा. आता हा जो अंगठा आहे आणि हा मधला बोट आहे. ठीक आहे. या ठिकाणी असं अंगठा आणि मधल्या बोटच्या मध्ये आपल्याला गाठण पकडायची. ठीक आहे. हा थ्रेड असा खालच्या बाजूने वरती, ज्या वेळेस तुम्ही थ्रेड काढणार आहे तो थ्रेड असा वरती आहे. ठीक आहे. असा वरती आहे. अशाच पद्धतीने आपल्याला थ्रेड वरती काढायचा आहे. मॅम आ थोडा एकदा रिपीट रिपीट करा ना परत प्लीज. हे बघा इथे ही तुलिप नावाची निडल आहे. नाव बघा कुठे आहे, तुलिप नाव वरती आहे. बरोबर. जिथे तुलिप नाव आहे त्या ठिकाणी सुईचं टोक असतं. जिथे 14 नंबर आहे ती बाजू प्लेन असते. ठीक आहे. 14 नंबर सॉरी तुलिप नाव जिथे आहे तिथे सुईचं टोक असल्याने आपल्याला काय करायचंय, ज्या डायरेक्शन मध्ये आपल्याला शिवत जायचं आहे स्टिचेस त्याच डायरेक्शन मध्ये तुलिप नाव समोर ठेवायचंय. ठीक आहे. आता मी तुलिप नाव समोर ठेवते.
त्याच्यानंतर निडल मी खाली टाकते. निडल खाली टाकल्यानंतर आता मी सुई फिरवली नाहीये, तुलिप नाव समोर आहे. जर मी सुई फिरवली नाही तर काय होतंय, कापड अडकतोय सुईमध्ये. ठीक आहे. आता हा कापड अडकू नये मग काय करायचं, त्याच्यासाठी काय करायचंय, अंगठ्याच्या डायरेक्शनने, या डायरेक्शनने अशा प्रकारे आपल्याला निडल काय करायची, फिरवायची अशी. ठीक आहे. तर मी काय करते, तुलिप नाव समोर, सुई फिरवली फिरवली, तुलिप नाव आता माझ्याकडे आले, खालच्या बाजूला तुलिप नाव आले. ठीक आहे. आता तुम्ही बघा सुई तुमची इझी वरती निघाली. ठीक आहे. ज्यांची पण सुई अशी अडकत असेल त्यावेळेस समजायचंय की तुम्ही सुई फिरवली नाही, तर ते प्रॉपर तुम्हाला सुई फिरवणं गरजेचं आहे असं. ओके. आता आपण काय करणार आहे, या ठिकाणी मॅम, आ सुई जेव्हा आपण चेन स्टिच घालतो तेव्हा पकडताना नेमकी पकडायची कुठं, म्हणजे खालच्या बाजूला पकडायची का वरती पकडायची? जे नाव आहे ना, नावाच्या वरती इथे अंगठा आला, अंगठा आहे ना, या ठिकाणी आला पाहिजे. ओके, ठीक आहे. ठीक आहे. जी सपाट बाजू आहे खालची त्या ठिकाणी सेंटर बोटात येतं, आणि अंगठ्याची बाजू वरची जे नाव आहे त्याच्या बाजूला या ठिकाणी. ओके ओके. ओके. आता मी हा थ्रेड असा घेईल, हा थ्रेड कशा पद्धतीने घेईल, हा असा फिरून घेईल आणि अंगठा आणि मधल्या बोट मध्ये काय करणार आहे, या ठिकाणी ही गाठण पकडायची. ठीक आहे. ही गाठण या ठिकाणी पकडायची. पकडल्यानंतर या गाठण मधनं आपल्याला तुलिप नाव बघा वरती केलं तर हे टोक असं वरती आपल्याला काढायचंय थ्रेडचं. ठीक आहे. आता बघा मी खालच्या बाजूने कशी काढते, हे बघा दिसतंय का खाली टोक, इथे दोरा दिसतोय ना. आता मी सुई टाकेल खाली, आता हा थ्रेड काय करेल, असा अडकवेल याच्यात. अडकला. ठीक आहे. त्या सुईमध्ये काय करायचंय, दोरा अडकवायचा आहे. अडकल्यानंतरला बघा आता तो दोरा मी वरती काढते, निघाला. निघाल्यानंतरला मी आता काय करेल, जी गाठणची बाजू आहे ती सोडून देते. सोडली की हे आपलं चेन स्टिच करण्यासाठी हा एक राऊंड तयार झाला. मी आता काय करते, चेन स्टिच घेताना तुलिप नाव समोर, तुलिप नाव समोर का, सुई टाकली की आता हा थ्रेड काय करायचा आहे, असा आपल्याला फिरवायचा आहे असा. हा राईट. ते बघा आपला राईटहून लेफ्ट. ओके. हा घेतला की राईटहून लेफ्ट थ्रेड फिरवला की माझा काय झाला, दोरा सुईमध्ये अडकलाय. आता बघा सुईमध्ये तुलिप नाव समोर. आता मला ज्यावेळेस कळतंय की मी एक्झॅक्ट कपड्याच्या वरती निडल काढतेच आहे, कपड्याच्या वरती ज्या क्षणाला सुई आली की त्या क्षणाला सुई फिरवायची आपल्याकडे, तुलिप नाव करायचं. डन. की हा थ्रेड या राऊंड मधनं बाहेर निघेल. डन. परत सुई टाकली. आता बघा हा थ्रेड आहे, हा थ्रेड मी असा घेतला, असा फिरवला. ओके. माझ्या निडल मध्ये दोरा अडकला की मी परत आता निडल मध्ये दोरा अडकल्यावर कापड एक्झॅक्ट वरती निघताना आपल्याला काय करायचंय, सुई कशी करायची आहे, फिरवायची. जर तुम्ही सुई फिरवली नाही तर काय होतं ते पण दाखवते. हे बघा दोरा टाकला, मी सुई नाही फिरवली तर माझा थ्रेड आता मला ते बसलाय हाताने नीट. तुमचं काय होईल माहिती का, तो थ्रेड आहे ना तुमचा असा निघेल. हे बघा असा तुम्ही असं टाकताय आणि तुम्ही म्हणताय की अरे दोरा अडकलाय, आणि हे बघा असं असं काढताना तो सारखा निघेल. का निघेल, कारण की सुईचं टोक समोर आहे. सुईचं टोक ज्यावेळेस तुम्ही अपोजिटला फिरवता त्यावेळेस तो दोरा आहे ना त्यामध्ये अडकून वरती निघतो. म्हणजे आता बघा सुई मी फिरवली, फिरवल्यानंतर बघा टोक खाली आहे, त्या टोकामध्ये काय झालं, दोरा अडकलाय. राईट. मग तो दोरा या राऊंड मधनं बाहेर काढायचा. टाकला, अडकला, काढला, टाकला, अडकवला की काढला. ठीक आहे. ही सेम पोझिशन करत जायची, ह्या सेम पोझिशनने आपल्याला चेन स्टिच टाकत जायची आहे. चेन स्टिच जास्त मोठी पण नाही ठेवायची आहे आणि जास्त छोटी पण नाही. ओके. जरा जवळून दाखवते अजून.
हे बघा घेतलं. सगळ्यांनी थोडी थोडी चेन स्टिच टाकून ही आपल्याला एंड नॉट करायची आता. हा हे बघा टाकलं, दोरा फिरवला, वरती काढला, टाकलं, दोरा फिरवला की वरती काढला, टाकलं, फिरवला की वरती दोरा काढ. ओके, आलं लक्षात? आता हे झालं तुमची चेन स्टिच. पण आता या चेन स्टिचला आपल्याला काय करायचं असतं, एंड नॉट द्यायची असते. तुम्ही एखादं काम करताय, त्या कामाला जर तुम्ही एंड दिलाच नाही तर ते वर्क तुमचं काय होईल, सगळं निघून येईल. मग याच्यासाठी तुम्हाला एंड नॉट कशी द्यायची ती बघा सगळ्यांनी. हा 2 मिनिटं लक्ष द्या सगळ्यांनी. हे बघा या ठिकाणी हा थ्रेड आला, बरोबर. आता आपल्याला एंड नॉट द्यायची. ठीक आहे, एंड नॉट साठी काय करेल, मी सुई खाली टाकली की परत दुसरा दोरा वरती काढेल, निघाला, बरोबर. हे आपण काय केलंय, चेन स्टिचेस घेतली. डन. आता आपण काय करणार, हा दोरा सोडून देणार. सोडला, सोडल्यानंतर बघा आता हा दोरा थोडासा असा मोकळा करून घ्या. असा मोकळा केल्यानंतर तुम्हाला ही आधीची चेन स्टिच होती की नाही, दिसते ना, आधी 1 नंबरची चेन स्टिच, ती काय करायची आहे, ही 2 नंबरची जी चेन स्टिच आहे ही थोडीशी अशी ओपन करायची, म्हणजे त्याचं जे होल आहे ते असं ओपन करायचं. ओपन केल्यानंतरला त्या होल मधनं वरच्या बाजूने सुई टाकायची. सुई टाकल्यानंतरला खालची जी चेन स्टिच दिसते ना, 1 नंबरची चेन स्टिच जी आधीची आहे, त्या चैनीचं एक टोक फक्त वरती ओढायचं. काय करायचं, वरती असं ओढायचं. ओके, हा वरती ओढायचा. वरती ओढताना तो वरती ओढायचा आणि खाली हातातला जो दोरा आहे ना तो खाली ओढायचा. आता बघा काय होतंय, हे बघा झाला एंड. ओके, परत दाखवते. हा हे बघा या ठिकाणी दोरा टाकला, क्लिअर दिसतंय ना तिथून. हे बघा इथून दोरा काढला, मी आधी एक चेन स्टिच टाकून घेते. केलं की आता बघा ही आपली चैनीचा ही चैनीचा पहिला 1 नंबरची चैन, काय समजा ही 1 नंबरची चैन, त्याच्यातून 2 नंबरची चैन तुम्हाला वरती काढायची. काढली, काढल्यानंतरला आता आपल्याला ती साखळी सोडून द्यायची आणि 2 नंबरच्या चैनीतनं वरतून निडल टाकायची खाली आणि 1 नंबरच्या चैनीचा फक्त एक टोक आहे धाग्याचा, तो एक टोक सुईमध्ये वरती पकडायचा, तो वरती ओढायचा आणि हातातला खालचा टोक पण खाली ओढायचा. हे बघा झाला. परत एकदा दाखवत्या. हे बघा दोरा काढला, एक चेन स्टिच टाकते, ही 1 नंबरची साखळी, त्याच्यानंतर 2 नंबरची साखळी वरती काढायची, ती काढल्यानंतरला ती साखळी सोडून द्यायची. त्याच्यानंतरला ही साखळी अशी थोडी मोकळी करा बाजूने अशी केल्यानंतरला 1 नंबरच्या साखळीचं टोक मला दिसतंय इथे थ्रेडचं, ते टोक फक्त मी काय करेल, निडल मधनं वरतून काढून घेईल. वरती काढलं, तो टोक वरती ओढायचा आहे आणि खाली हातातला धागा खाली ओढायचा आहे. असं एकदा दोनदा असं ओढून बघायचंय, तोपर्यंत निडल मधला धागा सोडायचा नाही आणि नंतरला सोडून द्यायचं. ओके, तुम्ही चैनीची प्रॅक्टिस परत दाखवते बघा. धागा काढला वरती, ही 1 नंबरची साखळी, डन. ही 2 नंबरची साखळी, बरोबर. ह्या 2 नंबरच्या साखळीतनं सुई तशीच उभी ठेवायची आणि खालच्या 1 नंबरच्या साखळीचा जो हा टोक दिसते ना, हा वरती ओढायचा आणि हातातला खालचा धागा खाली ओढायचा. नाही, एकच राहील, एकच राहील. हे बघा परत दाखवत. धागा घेतला, आता ही माझी 1 नंबरची साखळी होती, बरं. सपोज मी एक साखळी टाकून घेते, चला ही एक साखळी टाकली. आता ही एक साखळी आहे, याच्यातून दुसरी साखळी वरती काढायची. काढली की
ही सोडून द्यायची. आता ही सोडल्यानंतर बघा हा धागा असा ओढून घ्या खालच्या बाजूने. थोडा मोठा केला की तुम्हाला बघा हा टोक दिसतोय का साखळीच्या, पहिल्या साखळीचा टोक. फक्त तो टोक असा पकडायचा नेडल मध्ये आणि तो वरच्या बाजूने ओढायचा. तो ओढताना तो वरती ओढायचा आणि खालचा धागा खाली ओढायचा. ओके. बस 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 बस. थोडं मोठं करायचं, ते मोठं करायचं. बस. आता इथे सोडा. असं नाही समजलं ना, जरा असं व्हायचं. 1 2 3 बस झालं. ठीक आहे. त्याच्यामध्ये सेंटरला गाठण. आता बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम काय होतो माहिती का, कधी कधी एंड नॉट टाकल्यावर पण जास्त ओढल्यावर सुटतो. मग त्याला पर्याय काय, तुम्ही आता एंड नॉट टाकायला घेतलाय बरोबर. आता या थ्रेड मधनं हा दुसरा थ्रेड आपण वरती काढला. हे काढताना आपण एंड नॉट टाकतोय बरोबर. त्यावेळेस काय करायचंय, हा एंड नॉट टाकताना वरचा धागी वरती वरचा धागा वरती ओढायचा आहे, खालचा खाली, वरचा वरती, खालचा खाली, असं 2 ते 3 वेळेस करायचंय. ठीक आहे. 2-3 वेळेस केले की कळते की आपली पक्की झाली गाठ. आता तुम्ही खाली ओढून बघा, सुटणारच नाही तुमची, सुटणारच नाही ती. ठीक आहे. त्याच्यासाठी तुम्हाला काय करायची, ही गाठण मारली. गाठण मारल्यानंतरला ही जी गाठण मारतोय, आता या क्षणाला आपण गाठण मारतोय बरोबर. त्यावेळेस आपण काय करतो, वरचा धागा वरती ओढतो, खालचा धागा खाली ओढतो. ही प्रोसेस 2दा-3दा वरती खाली अशी ओढून बघा. ओढल्यानंतर कळते की आपली गाठण एकदम पक्की बसली. आता तुम्ही खाली ओढून बघा, किती ओढलं तरी तुमचा थ्रेड निघणार नाही. शाबास, गुड, परफेक्ट. डन. आलं लक्षात. ओके. बसली बसली. बसेल बसेल बसेल, सगळ्यांची बसेल. हे बघा, आता आपल्याला आहे ना रिंग आहे ना, रिंग वरती वर्क कसं करायचं, जसं की आता आपण कापडचा एक कॉर्नर रिंगला लावलाय बरोबर. या एका रिंग मध्ये तुम्हाला 4 भाग करायचे. ठीक आहे. हे बघा, ही रिंग आहे तुमची बरोबर. ह्या रिंग मध्ये असे आपल्याला भाग करायचे आहेत काही. 1 2 3 पार्ट. नाही तर एक काम करा, 4च करा. चला, सेंटर घेऊन हा एक पार्ट करा. डन. हे घ्या, पेन घ्या, कोणाला लागत असेल तर पेन पण घ्या. हे घ्या, पेन पण. पास करत चला एकमेकांनी. ठीक आहे. स्केल तेवढं 5 मिनिट ठेव, तुझ्या मागं पण स्केल आली. आता एक कुठला तरी एक भाग घ्या, त्याच्यावरती एक सरळ रेष टाका. आता ही सरळ रेष किती घेणार, तो मेजरमेंट टेप आहे बघा वरती डोक्यावरती, तुम्हाला लागलं तर. या ठिकाणी चायनीसाठी आपल्याला घ्यायची 4 इंचाची लाईन.
4 इंचाची एक लाईन. ठीक आहे. इथे आपण टाकणार आहे चेन स्टिच. तुम्ही लिहून घ्या चेन स्टिच. त्याच्यानंतर सेम आपल्याला अजून एक लाईन लागणार आहे. त्या लाईनीवरती डबल करायचंय. आपल्याला इथे डबल चेन टाकणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर एक अशी तुम्हाला नागमोडी आकारामध्ये चेन टाकायची. त्याच्यानंतरला खाली परत सेम लाईन मारायची आणि त्याच्यामध्ये जवळपास 1/2 इंचाचं असं अंतर ठेवून तुम्हाला अजून एक लाईन टाकायची आहे. त्याच्यानंतर इथे 1.25 इंचाचा असा एक बॉक्स टाका आणि तिथे स्क्वेअर शेप द्या. सव्वा इंच. येस. ही का? ही अर्धा इंचाची. त्याच्यानंतर मॅडम ही 1.25. बोला. जरा जवळून किती घेऊन इंचाची? कॅमेरा मॅडम ती खूप ब्लर ब्लर दिसते मोबाईल मध्ये. ओके. लाईन किती इंचाची मॅम? सांगते हा, थांबा. मला ती रिंग दाखवायची होती ना, म्हणून वरती केलं होतं मी झूम. तुम्हाला कळलं, रिंगचे 4 पार्ट घेतले आपण. ही जी लाईन घेतली ही 4 इंचाची घ्यायची तुम्हाला आणि ही एक घ्यायची ती 1/2 इंचाची घ्यायची. ही 1.25 इंचाचा बॉक्स घ्यायचा आहे. इथे तुम्हाला एक राऊंड टाकायचा आहे. ताई ती कशी घातला? कोणती कशी घातली? ती वाकडी वाकडी. ही वाकडीवाली? हं? ही वाकडी 4 इंचाची घेतली बेटा ती. 4 इंचाची घेऊन आहे ना. नाक कसा चालतो तुमच्या गावात? नागाच्या हा. आकारात टाकायचे वाकडी वाकडी. हो. त्याच्यानंतर इथे अजून एक पाण्याचा ड्रॉप शेप काढायचा आहे. जातं ते हे घेऊन जा माझी वाली. वाव. इथे छान चेन स्टिच करायला घ्या. इथे डबल चेन स्टिच करायला घ्या. म्हणजे डबल म्हणजे एक चेन आणि लगेच त्याला सलग दुसरी चेन. आणि इथे आपले रेग्युलर चेन करायला घ्या सगळ्यांनी. चला. आणि प्रत्येक वेळेस आपल्याला दोरा तोडायचा नाही. आता आपल्याला काय करायचंय, जिथे आपला इथे एंड नॉट झालाय तिथून खाली जिथे जायचंय तिथून दोरा वरती काढायचा. ओके. यस. एक एक आकार. हा. येस. हे अंदाजे घेतले मी. अर्धा इंचाला थोडस वरती घ्या. त्याच्यामध्ये असे त्रिकोण शेप काढा. आता बघा, याला आपल्याला हे कॉर्नर्स आहेत. तुम्हाला आता सरळ चेन तर जमले बरोबर, पण आता हे कॉर्नर्स आल्यावर कसे कॉर्नर्स तयार करायचे ते पण दाखवून देते. म्हणजे तुम्ही स्क्वेअर बॉक्स आणि हे नंतरला घरून करून आणणार.
होमवर्क. म्हणजे अजून इथं वेळ आहे तुम्हाला अजून, पण हे जर जाणार असतील तर ज्यांना घाई आहे. 5 वाजेपर्यंत थांब. हा. हा, हे अंदाजे करा. फक्त ही जी लाईन आहे ना मधले अर्धा इंच किंवा पाऊण इंच घ्या, हे अंतर, उभं अंतर. बाकी त्याच्यात हे अंदाजे असे सरळ सरळ लाईन आहेत. मॅडम या सगळ्या 4-4 इंचच्या लाईनी काढल्यात तुम्ही? येस येस. ओके. आणि तो स्क्वेअर? स्क्वेअर 6.25 इंचाचा. ओके. चलो, आता बघा तुम्हाला सरळ लाईनी तर जमतील, पण मग आता ही लाईन कशी करायची ते दाखवते. आता इथून तर आपण सरळ लाईन स्टार्ट करू. ज्यांना तिकडनं लांबून दिसत नसेल स्क्रीन वगैरे काही, तर जवळ येऊन बघू शकता. झूम करू का अजून? दिसतंय ना? हे बघा, आता हा त्रिकोण आहे, राईट? या त्रिकोणला जर कधी तुम्ही डायरेक्टली असं इथून चेन स्टार्ट करायला घेतलात तर काय होईल माहिती का? या ठिकाणी राऊंड असा शेप तयार होईल. ठीक आहे, तो प्रॉपर कॉर्नर तयार होणार नाही. मग अशा वेळेस काय करायचं? अशा वेळेस असं करायचं की समजा आता मला इकडनं टर्न घ्यायचंय की नाही, या जवळ येऊ शकता, रिंगा मागं करून घ्या, काही प्रॉब्लेम नाही. हो या. हे बघा, या ठिकाणी ही जी स्टिच आहे, ही स्टिच मी इथं आली. ठीक आहे, आता मला ह्या ठिकाणी या लाईनीला जायचंय. तर काही जण काय करतात, डायरेक्टली टर्न घेतात. पण डायरेक्टली टर्न कधीच नाही घ्यायचा, मग त्याच्याने तुमचा कॉर्नर येणार नाही. मग तुम्ही काय करायचं, तुम्हाला काय करायचंय, मला ज्या डायरेक्शनला, सपोज मला या डायरेक्शनला जायचंय की नाही, मग मी याच्या अपोजिट या डायरेक्शनला काय करेल, बॅक स्टिच घेईल. त्याला काय म्हटलं जातं, बॅक स्टिच. मी आता काय करते, मी इकडं न जाता इकडं मागं जाईल. मग मी इकडनं अशी जाते, इथून मी काय घेतलं, एक स्टिच घेतले. ओके, घेतला की मी आता परत रिव्हर्स इकडनं अशी जाईल. ते पुरीला आवाज नाही. मी बॅक स्टिच एक छोटी स्टिच घेतली आणि मग मी आता काय करते, रेग्युलर माझी जी स्टिच आहे ती घ्यायला स्टार्ट करते. ओके, नाही जास्त मोठी नाही, जास्त छोटी नाही, आपल्या डोळ्याला दिसते, छान दिसेल असं इतपत. व्हिडिओ घ्यायला यायचं म्हटलं तर तुला. स्टोरी टाकावी लागते ना. नाही असं तिथून स्टार्ट कर. तू जिथून उभी राह तिथून स्टार्ट कर. नाही नाही काही नाही, थोडस हळू सरकून घ्या. नाही बसा बसा, काही नाही.
मांडी घालून घ्या वाटलं तर. हा नाही नाही तेवढं जवळ नाही येणार ती माझ्या. नाही नाही नाही. जे त्यांचं पण घेशील असं हळूहळू तेव्हा. हा हा ठीक आहे. तर या ठिकाणी काय केलं मी आता, जसं सांगितलं की मी या डायरेक्शनला जाणार आहे तर त्याच्या अपोजिट एक बॅक स्टिच घेतली. ठीक आहे. सेम तसंच मला तर ह्या डायरेक्शनला जायचंय की नाही, मग मला ह्या डायरेक्शनला जायचंय तर मी आता कुठं स्टिच घेईल, मागे स्टिच घेईल. ओके. मी आता कसं जाते बघा, आता इकडनं दोरा घेईल आणि इथनं बॅकला एक छोटीशी स्टिच घेईल. डन. आणि मग मी परत काय करेल आता, रेग्युलर स्टिच घ्यायला सुरुवात करेल. यस. आता मी कुठून घेईल, इकडं. राईट. मग मागं घेताना फक्त काय करायचंय, बॅकला जायचंय आणि बॅकहून आपल्याला एक छोटीशी स्टिच घ्यायची. त्याच्यानंतरला रेग्युलर आपली मॅडम स्टिच. बॅकला म्हणजे हॅलो काय बोला. मॅडम, बॅकला म्हणजे त्या कोणाच्या एकदम कडेला घ्यायची का? ते बॅकला यस. म्हणजे ते कोणाच्या एकदम कडेला घ्यायची की एक बॅक स्टिच? बॅक स्टिच एकदम कॉर्नरला घ्यायचंय आणि एकदम ठीक आहे, छोटीशी ठीक आहे. घ्यायची. ओके. अशाच ओके. प्रकारे आपल्याला सगळे कॉर्नर्स करायचे. आता तुम्ही हा कॉर्नर पण तसाच करायचा आहे. ठीक आहे. आता बघा जसं की कोणीतरी सांगितलं की तिने काय सांगितलं. यस. ओके झाला. हा एकच. हिच्याकडे दे फोन. एक व्हिडिओ तसंच ठेवशील फोन. हा आता या ठिकाणी बघा जसं की कोणीतरी आता ते जसं फुलाचा फोटो काढला. फुल सांगते. जसं की आता तिने सांगितलं की फुलांच्या ह्याच्यासाठी मला कळत नाही की मी इथून दोरा म्हणजे कुठून स्टार्ट करू, काय करू. एंड नॉट येत होती का तुम्हाला ताई? एंड नॉट येत होती का तुम्हाला, ज्यांनी फुल काढलंय बघा ग्रीन कलरच्या ह्याच्यावरती? हा येत होती एंड येत होती. अच्छा. मग तुम्हाला एंड नॉट होते तर तुम्ही समजायचं की सपोज आता मला एखाद्या ड्रॉइंग आहे माझ्याकडे, हे मला कळतंय की मला आता स्टार्ट करायचंय, माझं इथं एंड झालंय आणि समजा मला जर इथून दिसतंय की मी इथून पण स्टार्ट करू शकते वर, तर मी त्या ठिकाणी थ्रेड वरती काढू शकते. मी प्रत्येक वेळेस थ्रेड कट करणार नाही. मी तिथूनच बरोबर वरती आणि वर्क कंटिन्यू करेल. तर आता आपण हे नॉट शिकलो, याचा अर्थ असं की आपण प्रत्येक वेळेस दोरा तोडणार नाही. आता जसे की माझी ही लाईन कंप्लीट झाली तर मी इथे एंड नॉट दिल्यानंतर इथे लगेच आहे. तर इथे आपल्याला एक चेन स्टिच टाकायची आणि त्याला लागून परत डबल चेन स्टिच टाकायचे. इथे तुम्हाला लिहायचे आहे चेन स्टिच, इथे लिहायचं आहे डबल चेन स्टिच, इथे येणार आहे झिगझॅग, इथे राऊंड स्क्वेअर चेन स्टिच, राऊंड चेन स्टिच, असं आपल्याला एक एक करत नावं टाकत जायचंय. ठीक आहे. म्हणजे ते वर्क तुम्ही काय केलं हे ते पण तुमच्याकडे नावं राहतात. रेग्युलर चेन स्टिच येस रेग्युलर चेन स्टिच. ठीक आहे. डन. असं करायचं. आता हे छान कॉर्नर झाले, जमले की मग तुम्ही हा बॉक्स करा. ओके. आता फक्त एंडचं दाखव ना मॅम. एंड स्टेज म्हणजे बाहेरच्या बाजूला जिथं आपण करतोय त्याच्यावर नाही जायचंय, त्याच्या अपोजिट साईडला तिकडे जायचंय त्याच्या एंड. राईट. आता मला इकडे जायचंय की नाही, मग मी इकडच्या बाजूला येईल. ओके.